काहीच नाही, शून्यातून उभा केलेला सगळं आहे. मी एक ड्रायव्हर म्हणून काम करतो दुसऱ्यांच्या गाडीवरती. मुझसे दामन न छुड़ा मुझको बचा कर रख ले, मुझसे दामन न छुड़ा मुझको बचा कर रख ले, मुझसे एक रोज तुझे प्यार भी हो सकता. तर विकायची म्हणजे आता दुग्ध व्यवसाय निवडला आपण, म्हणजे की दुग्ध व्यवसाय करण्याच्या अगोदर आपली काय पार्श्वभूमी होती? काहीच नाही, शून्यातून उभा केलेला सगळं आहे. मी एक ड्रायव्हर म्हणून काम करतो दुसऱ्यांच्या गाडीवरती. बर. ते करत करत ह्या व्यवसायाची आवड निर्माण झाली. हा व्यवसाय सुरुवात करताना एकदम छोट्या अशा 2 गायींपासून सुरू केलेला व्यवसाय. बर. म्हणजे की दुसऱ्याच्या गाडीवरती ड्रायव्हिंग व्यवसाय करत होता. मग तुम्हाला ड्रायव्हिंग व्यवसाय करत असताना दुग्ध व्यवसाय जमेल का असं नाही का वाटलं? त्याची काहीच अडचण नाही वाटली, कारण गाडी व्यवसाय करतानाच माल वाहतूक असल्यामुळे गुरांशी निगडीतच व्यवसाय होता तो पण. बर. त्याच्यामुळे ह्यातली पुरेपूर माहिती झाल्यानंतर ह्यातच पदार्पण केला आपण. बर, म्हणजे दुग्ध व्यवसाय. पण असं कधी वाटत होतं का की गाडी व्यवसाय करत असताना की आपण दुग्ध व्यवसाय? नाही, असं कधीच नव्हतं वाटत. बर. मग कोणी तुम्हाला सहकार्य केलं किंवा कोणी प्रतिसाद दिला या व्यवसायात? आपल्याच गावातले अनिल पुनकुले पाटील यांचा 100-120 गायांचा फार्म होता. बर. त्यांचा लाख मोलाची साथ आहे आपल्याला ह्या धंद्यात मोठे होण्यासाठी. बरं. त्यांनी स्टार्टिंगला म्हणजे नाही का आपल्याकडे गाडी असताना त्यांनी आपल्याला ह्या धंद्यात येण्यासाठी त्यांनी सहभाग घेण्यासाठी उत्स्फूर्त केला आपल्याला. बरं. म्हणजे कसं सहकार्य केलं त्यांनी? स्टार्टिंगला 2 गायी घेऊन दिल्या. बर. त्यांची डेअरी होती त्यावेळेस त्या 2 गायींपासून सुरुवात झाली. 2 गायी करत करत अशा 8-9 गायी आधी तयार केल्या. नंतर ह्या गोट्याची निर्मिती केली. गोटा निर्मिती करताना आधी शेड ठोकून बंदिस्त गोटा होता. नंतर बदल करत करत म्हणजे गायी जशी संख्या वाढल तसं मग आधुनिक तंत्राकडे वळत आपण मुक्त गोट्याची निर्मिती केली. बरं. ते मुक्त गोट्यामुळे कामगारांचा खर्च वाचला, वेळेची बचत, काम जास्त व्हायला लागलं. बरोबर. आता म्हणजे विकायची बांधून पण गाय होत्या? हो, होत्या. 2 गाय होत्या तुमच्या? 2 गायींपासून केली. पण मग मनामध्ये काय होतं, म्हणजे किती मोठा व्यवसाय करायचा होता तुमच्या डोक्यात? 50 गायींपर्यंत टार्गेट आहे इथून पुढे, पुढच्या आयुष्यात पण. बरं.